من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وهل أتاك حديث موسى إذ رأى نارا فقال لأهلهم كثوا إني آنست نارا لعلي آتيكم منها بقبس أو أجد على النار هدى فلما أتاها نودي يا موسى إني أنا ربك فاخلع عليك إنك بالوادي المقدس طوى. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. जानो फुल्ली जगंती आयतों थी ये भीतर अल्लाह ताला अपनी कुदरत अपनो इल्म ये तो तारुफ करो तो इन्हीं के ज़रिए अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसल्ली दिलों तो इतना जगंती आए तो तिलावत के लिए तिलावत करूँ गेली जन शिमार दूर सर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सो वाक़या भल्ली तफसीलें बयान करून गेला हा. ख़ास करून हज़रत मूसा सो वाक़या ज़्यादा कुरान भीतर बयान करून गेला. वजह ही कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का के दौर भीतर तसल्लीची ज़रूरत होती, दिला तसल्ली मिलती. एटलो परेशान करून होते होते, एटलो तकलीफ देन होती होती कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान रहते होते. हज़रत मूसा अलैहिस्सलाम चूँकि अंबिया भीतर भल्ली झेलले होते, भल्ली त्यांच्या ऊपर तकलीफ़ों दिन गेली होती, त्यांची कौम भली सख्त मुखालिफत केली होती. तेजन हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सो जब तो वाक़या से अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजन भल्ली तसल्ली मिलती होती. कुरान में तेरे को अल्लाह ताला सांगता वकुल्लन नक़ुस्सु अलैका मिन अंबाइर रुसुल मा नुसब्बितु बिही फुआदक. अंबियाचे आम्ही जेटले किस्से तुमच्याकडे बयान करतात हेजेन तुमची दिला आम्ही तसल्ली देऊ चाहता, दिल तुमचे जमवू चाहता. आम्ही त्यांचे किस्से पडतले, त्यांना केटलो तकलीफ मिळलेले हेजे ऊपर तुम्ही गौर करतले तर तुमका को तसल्ली मिळतली कि म्हाका कत तकलीफ जाल्ली न्हू, म्हज्यानो फुडले को जे केटले अंबिया होते हिंगा को भल्ली तकलीफ खुलूकास पडली होती. तासो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वाक़या बार बार हिंगा सांगतात. हिंगा हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे किता मिस्र दुगून मदयन गेले. मिस्र भितर एक वाक़या जालो. त्यांची कौमाचो माणूस आणि फिरौनाची कौमाचो माणूस आपसा भितर लढते होते. हिंका तो सपोर्ट देव आपोलो त्यांची कौमाचो माणूस तरी फिरौनाची कौमाची माणसं आहेत एक मुक्का दिले नबियाचो हात तो त्याकच त्याचे काम झाले. दुसरी दिसाको बीजी इसीच वाक़या जालो. तेताको तोच माणूस जे कोण फुडे लढाई करतो होतो तोच बीजी दुसरी माणसाची लढाई करतो होतो. तो इंका बीजी आपोलो हज़रत मूसा तेका जरा झापले. तिथं तो बोललो की तुम्ही तेका मारला बरी म्हाका को मारतले का पुसलो. तशीच भांडा फुटलो कोण मारले म्हणून. इंका सोदू सुरू केले आणि अल्लाहचे हुकमान मिस्र सोडून मदयन गेले. तिंगा हज़रत शुआइब अलैहिस्सलातु वस्सलाम एक नबी होते. तिंगा त्यांचेकडे अल्लाह ताला तांकां पावत केलो. तिंगा राहिले 10 वर्षाचे राहिले. त्यांची धुवेसरींचे परणे झाले. जे की 10 वर्षाचो मुआहदा मुकम्मल जालो. हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मदयन दून मिस्र आपली मामा बहन से जिंदा होती त्यांच्याकडे मिलू बाहेर पडले. तिंगा वतनी चूँकि वाटोको जराशी ते जमानाची दुश्वार करून राहत होती. वाटे ऊपर खतरा को रहते होतो चूँकि तिंगा शाम दुगून वचूकास पडत होते. शाम दुगून इंका हमला जावचो खतरा होतो. तसं एक दुसरी वाट धरले. ते मार चूँकि ज्यादा काही हे को राहते नव्हते वाट विसरले. अल्लाह तर्फे काही विसरून गेले. सरी यांची मेली होती. बाद रिवायत खता के चणमेको होते, बीजी यांची सरी बोकड़ियों होती. बोकड़ियों सरवतली माणसे होते. एक धगलोशी काफिला होतो.
बीजी हेंची मेली गुरबीन होती दर्देजे होत होती का ती डमर भल्ली शेलीची रात अंधार होती हेंके उजाची जरूरत होती गरमी घेऊन जा सबब हेंचेकडे जे कोणते फुडे ते फातरान उजो मारते होते फातरान उजो मारले उजो लागल नाही अल्लाह तर्फे हेंका दाखडले की दूरसो जे कोणतो घोडो होतो तिंगा हेंका उजो सरल्ला पण दाखडले फुडले जमान्यात माणसे गरमी घेऊनच्या सबब को घराबाहेर उजो जरून बेसते होते बाज टायमार माणसे आपले घराबाहेर उजो लावून धरत होते की का फुडले मुसाफिर जे कोणते राहत होते त्यांना काय हॉटेल बिटेल राहतो नव्हतो बाहेर उजो लावून धरत होते की वतले मुसाफिर पलो हिंगा उजो नाही मतलब के हे घरे तुम्ही येऊन खाऊन जाऊन आराम करूचो तुमका इंतजामाची तुम्ही येऊ शकता बोलो ते आपल्या तर्फीन मेहमान नवाजी करते होते आता ते मुसा गेले तिंगा अल्लाहचो नूर तो तिका दुर्ला उजो दाखडले तिंगा गेला मग अल्लाह तर्फीन त्यांना आवाज घेऊन गेली हीच चीज हिंगा अल्लाह त्याला सांगला ते सगळं वाक्य आहे जो तफसील आहे तिंगा अजून त्यांना अल्लाह नबी केलो आणि त्यांच्यावर वही नाजिल केली पहली जगता वही नाजिल झाली तो मौका हो अल्लाह ताला पूछता हल अताका हदीस मूसा का मूसाचो वाक्य तुमचे सामने आयला हा आणि हेजानो फुडे को तुम्ही ऐकला हा हेजन बाद माणसे बरोला हा मुफस्सिरीन के हो पहिलो मौका हो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलामाचो वाक्य अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान करून गेलो होतो जाऊ शकता हे तो उस्लूब पल्ला को दाहाडता बाद माणसे बल्ला नोय सूरा क़सस वगैरह हेजानो फुडे उतरली तेजे भितर वाक्य बयान करून गेलो होतो हे खाली त्यांका पोरणे जो कोणतो वाक्य होतो फुडलो तो आटव करूच्या सबब अल्लाह ताला पुसल्लो हल अताक हदीस मूसा हदीस बोलन वाक्य अताक बोलन तुमच्याकडे आयला आणि तुमका मूसा अलैहिस्सलामाचे वाक्य सो इल्म असे इज रआ नारन जे किता ते उजो पडले नार बोला उजो तेच टायमार जे किता मदीन दुरून वापस मिस्र होते वाटे ऊपर त्यांका उजाची जरूरत पडली गरमी घेऊनच्या सबब त्या सबब त्यान तिंगा उजो पडले इज रआ नार जे किता तिंगा दुर्लान त्यांका उजो दाखडला काय उजो नाही तो अल्लाहचो नूर तो फकाल ली अहलिही आपली मेलीकडे पडले घरची माणसाकडे पडले अहल बल्ला मेली को जाता घरची माणसे को जाता उमकुसू इन्नी आनस्तु नारा मग कसं बोला उभे राहते तुम्ही अक्कल उभे राहा बोले बोलतात ना तुम्ही हिंगा उभे राहा मी तिकडे सामान घेऊन येतात मी तिकडे पाणी घेऊन येतात इशिकल बोले तुम्ही हिंगा उभे राहा इन्नी आनस्तु नारा मग तिंगा उजो देखते असे आन असं बोला बरोबर देखोचे मग तिंगा उजो देखते असे तुम्ही उभे राहा मी वसून तिंगाच्यान उजो हाडता लाल्ली आतीकुम मिनहा बिकबस कबस बोलन उजा किट आती बोलन घेऊन येतात बोलले मग तिंगा उजो देखते होते जाऊ शकता तिंगा वसून मी तुमच्याकडे उजो हाडता तसं तुम्ही येऊ नका तुम्ही हक्कच उभे राहा औ अजिदु अला नारी हुदा या ते उजा ऊपर मग काही वाट मिळतली तिंगा हुदा बोला वाट चुके वाट विसरले होते ते बोले अगर उजो मिळणार तिंगा कोणी माणूस बेसून नसलो तो मग मिस्र वसूची वाट दाखवतलो तसं बोलले औ अजिदु अला नारी हुदा या उजाकडे मग वाट सांगतलो कोणी मिळतलो दलील रेबर मिळतलो तेजन मग आमची वाट कलूच्या भितर आसानी जातली फलम्मा आता बोला नेवचे जे किता मूसा अलैहिस्सलाम तिंगा आयले उजाकडे आयले जे कोणती चीज येते उजो वलखले होते तिंगा आयले नू दिये बोलला आवाज देऊन गेलो आवाज खिंचन सबच कडच्यान आवाज आयलो गे या मूसा अचानक आवाज आयलो ऐ मूसा बोलो हजरत मूसा इसलिए नबी अल्लाह डायरेक्ट तुमच्या तरी दापरलो बाकी अंबियाकडे अल्लाह ताला फरिश्ते फेडवत होते आता ते मूसा बारात अल्लाह ताला सांगता वकल्लमल्लाहु मूसा तकलीमा मूसा सरी अल्लाह ताला डायरेक्ट दापरलो और अंबिया अलग अलग खुसूसियत देतो होतो कोणती मी खुसूसियत जाऊच्यान आमचे नबियापासून पुढे वशे नाहीत तिलकर रसूल फद्दलना बअदहुम अला बअद अल्लाह बोलता ते रसूल एका दुसरा ऊपर में अलग अलग चीज़ा भीतर खुसूसियत दिलो होतो जरूरतचे एतबारान फलम्मा अताहा नूदिया या मूसा जे किता तेन उजा जे कोणती चीज उजो बनवून खाले त्याचे बगला आयले तिंगा तुकून आवाज देऊन गेली कोण आवाज दिले पण अल्लाह सांगाल नो दिये आवाज देऊन गेली या मूसा ऐ मूसा म्हणून तिंगाच्यान आवाज आयली इन्नी अना रब्बुक तिच्यान बोलले मैं कस तुमचो रब
उपरल्यान आवाज आयली अचानक का ते टायमार हजरत मुसाचो का तेंची का हालत जावन का केटलो अल्लाहचो खौफ तेंच्या दिला भितर आयलो इन्नी अना रब्बुक बोले मैं एकच तुमचो परवरदिगार फखलअन अलैक नाल बल्लन वानो खला बल्लन काढूचे बोले तुम्ही आपली वानो काढा इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुवा तुम्ही एक मुक़द्दस वादी भितर वाटे वादी बल्लन गुडा दरबल्लो ठाव मुक़द्दस बोले पाकिजा एक पाक ठावा उपर वाटे तुवा ते ठावाचे नाव तुवा बोले तिंगा तुवा उपर वाटे तुम्ही एक मुक़द्दस वादी भितर वाटे ताजो हिंगा तुम्ही वानो काढा तो वानो काढा की का बोलले अक्सर म्हणजे बरवला की मुक़द्दस ठावा उपर गेला वानो काढून गेला एक तवाजु आणि ते ठावाची अजमत अल्लाहची अजमत हे तो इजहार हो क्योंकि अल्लाह से जापो होते एक मुक़द्दस ठावा ऊपर होते ताजो एक तवाजु सो एक तरीका हो की वानो काढून आपला आपण कोस्सो हलकून अल्लाह समय आपल्या भल्ली कोस्सो हलकून होते ही तिंगातून हो आवाज आयलो तेजे मग अल्लाह ताला भल्ली सर जापणी तिंगातून सांगतो बहरहाल हो वाक़या हिंगा सांगून गेला हा अल्लाह ताला हेजेन ही सांगू जाता की बास टायमार वाक़या भितर आमकां शर्द हाडटा तेजे पट्ट व्हडलो खैर जाता हजरत मूसा कितें काडलें वाटी सरले लेकिन तेजे पट्ट व्हडलो खैर जातलो दुसरी चीज अल्लाह ताला कोण्या नवाजू चाहता तरी अक्का तेजी असबाब पैदा करता मैं अजमवचो पयला हजरत मूसा किशी तांकां अल्लाह बरवलो पैदा जाता तर दर्या भितर घातले फिरौनाच्या दरबारात जे कोण तांकां कत्ल करूं चाहत होतो तेजे दरबारा भितर अल्लाह ताला परवरीश केलो बीजी एक केस जालो दान केले बीजी तांकां येतरीन वाड विसरले तेजा मग अल्लाह ताला तांकां नबी केलो इशी आपले नेक बंदा अल्लाह ताला अजमवता अजमोन करून अगर अल्लाहचे फैसला पर माणूस राजी राहता हर वक्त अल्लाह राजी करूची कोशिश करता तरी अल्लाह तरफीन तांकां नवाजून होता अल्लाह ताला सही वल खदार आमकां नसीब करून सही पैगाम नाज़िल करची तौफीक दो